हे बघा मी पोरांना शाळेत सोडून आले आणि पोरांना शाळेत सोडवायच्या पहिलं माझं सगळं काम रोजच्या रोज होत असतं या. पण आज तसंच काम पडलंय. हे काय इकडं कपडे धुवायची पडल्यात, तिकडं बिछाना उचलायचा पडला या. आज माझा कामाचा गोंधळ का झाला तर हे घरी होतं. हे काय आताशी गेले तर. आणि ह्या बघा बिछाना तसाचे बिछाण्याच्या खाली धुवायची कपडे पण टाकून असेच गेलेलं आहे. तर आता मी काय करते पहिले तर कपडे धुवून घेते. पण कपड्याच्या पहिलं मला दुसरं पण एक काम आहे, लय महत्वाचं काम आहे. तर टाकी लावलेली आहे भरायला. हे का हे बघा पाण्याचा आवाज येतोय का तुम्हाला? तर टाकी भरायला त्या रूम मालकीनेच लावलेली आहे. तर आता पहिले तर मी बाहेरचं साफ करते. आता तुम्हाला वाटेल की हे का बांधलंय, तर मला आज बाहेरचं म्हणजे जी गॅलरी आहे का तर ती मला साफ करायची आहे. म्हणजे जाडून धुवून घेणार आहे मी. आज लय धूळ झाली या, कचरा नाही दुसरा काय पण धूळ लय झाली या. आता जिना हे करून आले, जाडून बिडून घेऊन आले जिना. आता तिकडे गॅलरी करते. त्याच्या पहिलं मी रूम मालकीला टाकी बंद करायला सांगते, नाही तर पांजा जळवायचं सगळं खाली. ताई, ओ ताई, आला का आवाज तुम्हाला? नाही तर मला खाली जायला लागलं असतं ती टाकी बंद करायला. टाकीवरती लय लक्ष ठेवायला लागते. टाकीला अशी सोडून जाऊ शकत नाही आपण. टाकी जर भरायला लावली ना तर ती भरल्याशिवाय बाहेर कुठं जाऊ शकत नाही, कारण लगेच बसा पाणी सगळं खाली येतं. हे बघा इकडून दिसतंय का तुम्हाला वगळ आलेलं पाण्याचं? हे काय बघा इकडे पण. तर इथं मी आल्यापासून 2 वेळा असं प्रॉब्लेम झालं होतं बरं का. आता मी लक्ष ठेवते, मी जातच नाही टाकी म्हणजे बराय. मी त्यांना सांगून जाते बाहेर गेली ना, बाहेर म्हणजे कुठं पोरला शाळेत सोडवायला गेले ना ते त्यांना सांगून जाते मी पोरला शाळेत सोडवायला चालली आहे. कारण कसं होतंय टाकी चालू केली ना लक्षात नाही राहत कुणाकुणाच्या. म्हणजे 2 फॅमिली आहेत ना, तर जे टाकी चालू करत त्यांच्या कधी कधी लक्षात पण नाही राहत बंद करायची. मग ते पाणी सगळं घरामध्ये होते ना. बाहेर टाकी असल्यावरती बाहेर वायाला गेलं पाणी तरी काय एवढं नाही, पण घरात असल्यावरती घरात लुसकानी होती ना, बरोबर का नाही पाण्यामुळं. तर चला आता मी तुम्हाला बाहेरच दाखवते साप कसं काय मी करते. म्हणजे बाहेर किती कचरा झालाय. जवळजवळ आता 10-15 दिवस झालं मी बाहेर काही लक्ष दिलं नाही, कारण मी गावाला गेली होती ना. गावावरून आल्यावरती माझी तब्येत पण ठीक नव्हती. तब्येत म्हणजे असं झालं होतं मला की त्रासले बसले लागते ना, त्यामुळं 2-3 दिवस तरी मी जाग्यावरती नसते. म्हणजे मळमळ पित्त, जोपर्यंत पित्त पडत नाही तोपर्यंत मला कणकणच जाणवती नसती. म्हणजे अशक्तपणा आणि काय खाऊ वाटत नाही. तर हे माझा लय त्रास आहे बरं का. बसचा म्हणजे बसमुळं मला वाटतं चालत जाऊ, पण त्या बसने जाऊ नये एवढी मला बस लागते. तर चला तुम्हाला दाखवते बरं का. बाहेरचं मी पहिलं साफ करून घेते, म्हणजे मग कपडे धुतले की मग वाळत घालाय गावते, बरोबर का नाही. तर बाहेर काय गाण नाही, धूळ आहे फक्त. थांबा तुम्हाला दाखवते. थांबा त्याच्या पहिले मी हे करणारे. बाहेर मला पाणी पण काढायला लागेल बरं का झाडांना. थांबा तुम्हाला बाहेरचं दाखवते. हे बघा चला तुम्हाला दाखवते बरं का मी. हे बघा किती धूळ झाली आहे. तर हे कचऱ्याला ठेवली बरं का मी पिशवी. कचरा म्हणजे हे जिन्यातला काढलाय ना कचरा, तर जिन्यातला कचरा त्यात भरून पिशवीमध्ये आणलेला आहे. हे बघा इकडे झाडं पण आहेत. हे बघा तर ही झाडं आहे ना 2-4 दिवस पाणी नाही ना ह्याला भेटलं. ही झाडं जरा सुकलेली आहेत बरं का. ह्याला बघा किती फुलं आले. तर हे बघा किती फुलं आलेली आहेत. हे का लय जवळजवळ 4-5 फुलं आलेली आहेत. इकडं पण कळ्याला आलेले आहेत. पण आता ह्याला पाणी घालणं गरजेचं आहे. पाणी घालते बरं का मी. माझी नाही बरं का ही झाडं, ते रूम मालकीनीचेच आहेत, पण मी पाणी घालते यांना. पाणी घातल्यावरती चांगली वाटत नाही. हो काही तुळस फक्त माझी आहे तुळस, आणि ही काय इकडं कोरपड फक्त आहे. ते 2च झाडं आहेत फक्त आमची. बाकी त्या रूम मालकीनीचे झाडं आहेत. आणि इकडे कशाची आहेत पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवली होती की आहे ना, इकडे नारळाची आहेत. हे काय फुलं लय आलेली आहेत. आणि हे बघा किती कचरा झाला आहे का, लक्ष नाही दिलं त्यामुळे. हे बघा हे खाली येतं किती कचरा झाला आहे. तर ह्या बेलाच्या झाडाचा कचरा आहे बरं का. बेलाची झाड आहे ना त्याचा कचरा, सगळा कचरा. म्हणजे बेलाच्या झाडाला पाणी नाही भेटलं त्यामुळं काय झालं, पानं सुकली आणि ही काय इकडे खाली पडली. आता पाणी पहिले घालते. आल्यापासून मी घातलेलं आहे पाणी, म्हणून तर एवढी फुलं आली ना या झाडाला. ही काय हे बघा या झाडाला म्हणून तर एवढी फुलं आली ना. घातलं या, पण लगेच आता उन्हाळ्यामुळे लगेच सुकून घेते आहे ना पाणी. तर चला आता मी साफ करते बरं का हे सगळं. मग साफ करायला काहीच नाही, कचरा काहीच नाही, फक्त ती झाडाची पानं येतं आणि धूळ आहे फक्त, बाकी काहीच नाही. तर चला आता तिथून सगळं धुवून पहिलं तर झाडू मारते आणि नंतर मी धुवून घेते, बरोबर का नाही. तर चला
हे बघा घरातलं जरा थोडंफार आवरलं या, अजून फरची पुसून घ्यायची या. पहिलं तर तुम्हाला बाहेरचं दाखवते मी कसं काही धुवून धावून घेतलंय. हे बघा ही काही चपल्या पण चांगल्या धुवून धावून घेतलेले आहेत. हे बघा हे खुर्च्या धुतल्या तर हे काय इकडे कपडे धुवून वाळत टाकलेले आहेत. आणि हे बघा कसं चकाचक सगळं धुवून घेतलेलं आहे. तर पाणी अजून निघलं नाही बरं का व्यवस्थित ह्यातलं, तर ते वाळते या, कारण पाणीच निघा ना. ते मोठं बीळ आहे का नाही याव काय, हे बघा तर त्याच्यामध्ये पाणी जातं, त्याच्यामधून सगळं पाणी निघतं. पण झालंय असं ते पाणी आहे ना डायरेक्ट जे मध्ये राहतात का त्यांच्या गॅलरीमध्ये पडतं या. म्हणून मग मी काय केलं ते काय तिथं बोळा बसवला आहे आणि ह्या छोट्या बिळातनी जातं आहे पाणी, तर ते लय हळूहळू हळूहळू जातं या. त्यामुळं मग मला काय करायला लागलं, सुपलीनी बकेटमध्ये काढायला लागलं पाणी सगळं. जवळजवळ मला 1-1.5 तास गेला आहे पाणी काढायला, काय सांगायचं आहे तुम्हाला. बघा आता केलं आहे सगळं स्वच्छ घेतल्या. तिथं लय धूळ झाली होती, कचरा काय नव्हता, धूळ लय झाली होती. धुळीमुळं काय होते पाय पण खाली फिरवत आला अजिबात. चपल्या घालूनच माणूस येते बाहेर म्हणा, तर चांगलं पण नाही ना वाटत आहे का नाही. धुळीचं आपण कधी बाहेर बसतोय दिसतोय, पोरं खेळतात हे करतात, त्यामुळं म्हणलं धुवून घेणं गरजेचं आहे. हे काय इकडं हे बघा पाणी पण घातलंय झाडांना. आता जरा झाडं टवटवीत दिसतात बरं का. हे बघा हे का पाणी घातल्यामुळं. आता उद्या नाही घातलं पाणी तरी चालतंय. आणि फुलं बघा ना किती आले झाडांना, लय आल्या तर फुलं 1, 2, 3, 4, 4-5 आल्या तर, कळ्या पण लय आल्या तर. पाणी घातलं ना 12 छोट्या पण झाडांना फुलं येतात बरं का या. तर हे बघा हे ना मी गावावरून आणलं होतं, मला याचं तेल करायचं या. ह्याला काय म्हणतात हे मला लक्षात येत नाही बरं का या फुलांना. गणपती बाप्पाला वाटतात ही फुलं, त्याला काय म्हणतात मला पण नाही माहिती. तर वाळवून ठेवलंय मी, काय नाही होतं वाळवल्यावरती. तर वाळवलंय आता चांगलं. आता मला ते तेल करायचं. मग मी तेल कसं काय करते तुम्हाला दाखवलं. आता तर नाही दाखवणार, कारण आता मी तेल बनवणारच नाही ना, त्यामुळे नाही दाखवणार. तर ज्या पण वेळेस मी बनवल त्यावेळेस तुम्हाला नक्की दाखवल. तर बघा आले आता मी घरामध्ये. बाहेर लई लोक होती, बायका होत्या बाहेर, आणि मग त्याला रका तोंडा का बघत येतं, त्यामुळं मला हळू बोलायला लागलं होतं. तुम्हाला ऐकाय आलं का नाही काय माहिती. बाहेर व्हिडिओ काढत होती, तुम्हाला आवाज येत होता का नाही काय माहिती मी बोललेला, कारण शेजारी बायका उभ्या होत्या ना, त्या रका बघत्यात. नक्की मोबाईलमध्ये बोलते कुणा संग असा माणसाचा गैरसमज होतो. व्हायना झाला तर मी काय कुणाचा विचार करत नाही, पण ते तोंडाका बघितलं ना की आपण स्टॉप होतोय ना, बरोबर का नाही. म्हणजे आपल्याला काय बोलायचं असतंय ते माणूस विसरूनच जातो या, असं काहीतरी होतं या. म्हणून साठी मला हळूहळू बोलायला लागलं बरं का. तुम्हाला ऐकाय आलं का नाही ते कमेंटमध्ये मला सांगा. आता मानावरा म्हणतोय मला काय काम असतं तुला दिवसभर. तर बघा जवळजवळ आता 2:30 वाजा आल्यात, मी 12:30ला आली या पोराला शाळेत सोडून. आता 2:30 वाजा आल्यात, तर बाहेरच मला 1-1.5 तास लागलं साफसफाई करायला. आता कपडे धुतली, परत अजून जेवण नाही केलं, अजून दळण करायचं, घरातलं फरची पुसून घ्यायची. म्हणजे जे माणूस बाहेर जातं ना कामाला त्याला असं वाटतं की घरातल्या माणसाला काय काम आहे, पण घरातलं काम काय बारकावा असतोय तो काय दिसून येतोय का माणसाला. घरातलं काम कुणाला दिसून येत नाही, जे करतंय ना त्यालाच माहिती आहे घरात किती काम असतं ती. तर बघा मी आता काय करते, व्हिडिओ काढते. व्हिडिओ कसलं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती मग कॉमेडी व्हिडिओ असतात, आणि आपल्या दुसऱ्या पण चॅनलची भेट घ्या बरं का, त्याच्यावरती माझं रोजच्या रोज व्हिडिओ असतात. आणि आपल्या ह्या पण चॅनलवरती जसा टाइम भेटेल तसं मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करते. आणि आपल्या दुसऱ्या पण चॅनलची भेट घ्या बरं का. थोडीफार अंगामध्ये कला आहे, थोडक्यात ती दाखवण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न असतोय, आणि व्हिडिओद्वारे फक्त तुम्हाला हसवण्याचा एक उद्देश असतोय माझा. तर नक्की आपल्या दुसऱ्या पण चॅनलची भेट घ्या. आणि आता काय करते, व्हिडिओ स्टॉप करते आणि आवरते आणि आपल्या दुसऱ्या चॅनलवरती व्हिडिओ काढते. तर नक्की भेट घ्या बरं का आपल्या दुसऱ्या पण चॅनलची. ठेवू का आता, ठेवते बरं का. बाय बाय सगळ्यांना.